मी नागपंचमीची माहिती तुम्हाला सांगणार आहे. भारतीय संस्कृतीत वेगवेगळ्या प्राण्यांना वेगवेगळे महत्त्व सांगितले गेले. त्यातलाच एक सरपटणारा प्राणी म्हणजे साप. नागपंचमीच्या दिवशी सापाला आदर स्थान मिळतं. त्याची पूजा केली जाते. श्रावण महिन्यातला पहिला मोठा सण असतो. श्रावण महिन्यातल्या शुक्ल पक्षात येणारी ही नागपंचमी म्हणून साजरी केली जाते. बऱ्याच ठिकाणी लग्न झालेल्या मुलींना भाऊ बहिणींना माहेरी घेऊन जातात. त्यावेळेला त्या दिवशी झोके बांधून बायका झोके घेऊन आनंदित होतात आणि नागपंचमी साजरी करतात. आपल्या देवतांना सर्पप्रिय आहेत. भगवान शंकर तर आपल्या गळ्यात नाग धारण करून आहे, तर भगवान विष्णू सर्पावर बसलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर नागपंचमी नेमकी कधीपासून सुरू झाली याची कथा. या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्र का परिधान करतात? बायका हातावर का मेहंदी काढतात? पूर्वी या दिवशी झोका खेळण्याचे दिवशी बायका उपवास का करतात? नागपंचमी साजरी का करतात हे पाहण्याआधी नागपंचमीचा सण कसा सुरू झाला याच्या काही कथा सांगितले ते पाहूया. पहिली कथा आहे श्रीकृष्णाच्या संबंधित. आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे, गोकुळात राहणाऱ्या लोकांना काळीचा नाग त्रास देत होता. त्यावेळेला श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहात उडी घेतली. काळी नागाचा पराभव करून यमुनेच्या पात्रातून सुरक्षित बाहेर आले. तो दिवस श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीचा होता आणि म्हणून या दिवशी नागपूजा केली जाते असं म्हणतात. दुसरी कथा आहे शंकराच्या संबंधित. नागराज वासुकी हा देवाची नित्यपूजा करायचा. त्यामुळे महादेव त्याच्यावर प्रसन्न झाले. वासुकी समुद्र मंथनाच्या वेळेस दूरखंड म्हणून देवदानवाच्या कामी आला होता. त्यावेळी त्यांच्या शरीराला बरीच इजा झाली होती. मात्र तरीही त्यांना स्वतःची पर्वा न करता सगळ्यांच्या भल्यासाठी त्यांनी त्रास सहन केला, त्याग केला. समर्पणाची वृत्ती त्यांची पाहून भगवान शंकरांना त्याला तू माझ्यासोबत राहा असं वरदान देत त्याला स्वतःच्या गळ्यात धारण केलं. त्यावेळी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्ष चालू होता. दिवस होता पंचमीचा. त्यामुळे हा दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो अशी मान्यता आहे. नागपंचमी संबंधित आणखी कथा आहेत. पांडवांच्या संबंधित आहे. महाभारतातील अर्जुनाचा नातू परीक्षित याला ऋषी शिंगी यांनी शाप दिला. त्याचा मृत्यू सापाच्या दंशाने होईल. त्यानुसार सर्पराज दक्ष मुळे राजा परीक्षिताचा मृत्यू झाला. मात्र यामुळे परीक्षिताचा पुत्र जनमेजय प्रचंड क्रोधित झाला आणि त्यानं संपूर्ण सर्पदंशाचा नाश करण्याचा निश्चय घेतला. त्यानुसार मग त्यानं सर्पयज्ञ केला. सापाची आहुती द्यायला लागला. त्यावेळी नागराज दक्ष स्वतःचा जीव वाचवण्यासाठी देवराज इंद्राच्या दर्शनाला गेला. क्रोधित असलेल्या जयविजयनं दक्ष आणि इंद्र अशा दोघांना खेचून आणलं. त्यांची आहुती देण्याची तयारी सुरू केली. अस्थिर ऋषींनी घोर ताप केले आणि जनमेजय यांना प्रसन्न झाला. त्यावेळेला सर्पयज्ञ थांबवण्याबाबत अस्थिर मुनींनी वर मागितला. तेव्हा जनमेजयाने उरलेल्या सगळ्या सर्पांना मुक्त केलं. हा दिवस श्रावण शुक्ल पंचमीचा होता. म्हणून या दिवशी नागपंचमी हा सण साजरा करतात अशी प्रथा आहे. नागपंचमीच्या बाबतीत लोककथा प्रचलित आहे, तीही आपण या निमित्ताने पाहूया. एक गरीब शेतकरी आपलं शेत नांगरत होता. त्यावेळेला एका 3 नागाची पिल्लं चिरडली गेली. हे पाहून नागाने प्रचंड शोक केला. त्याच्या मनात सून आणि सूड ओसाडू लागला. ज्याप्रमाणे माझी पिल्लं गेली त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी त्या लोकांनाही मारायचा निश्चय त्यानं केला. त्यानुसार त्यानं त्या शेतकऱ्याच्या 2 मुलांना दंश केले आणि ते मृत्युमुखी पडले. नंतर तो शेतकऱ्याच्या मुलीचा चावा घेण्यासाठी तो त्या दिशेने गेला. मात्र नागाला पाहताच त्या मुलीनं त्याची क्षमा मागितली आणि त्याला बंधू म्हणून साथ घातली. मुलीचं श्रद्धा पाहून नागाचा क्रोध शांत झाला. आजवर कोणत्याही मनुष्य प्राण्यांकडून आपलं नातं
लावलं नव्हतं, इतक्या प्रेमाने हाक मारली नव्हती. त्यामुळे तो नाग अतिशय प्रसन्न झाला आणि त्यानं तिला आजपासून तुझं रक्षण मी करणार असं सांगत तिला वरदान दिलं. त्यानुसार तिनं आपल्या दोन्ही भावांना जिवंत करण्याची इच्छा प्रकट केली. त्या नागाने तिची इच्छा पूर्ण केली. भावांना जिवंत केले तेव्हापासून श्रावणातल्या दर पंचमीला नागराज त्या मुलीच्या घरी येऊ लागला, ती पूजा करू लागली आणि म्हणून तेव्हापासून नागपंचमी करणं सुरू झालं असं म्हणतात. नागपंचमीच्या दिवशी स्त्रीचा नवीन वस्त्र अलंकार घालतात, हातावर मेहंदी काढतात. पूर्वी या दिवशी बाया झोका खेळायच्या. सगळ्यांच्या मागे एक कथा आहे असं सांगितलं जातं. सत्यशिनी नावाची एक कन्या होती. भाऊ सत्येश्वर आणि तिच्यात अतिशय घट्ट मैत्री होती. त्यांच्यातला भाऊ बहिणीचं प्रेम पाहून अनेक जण कौतुक करायचे. मात्र एक दिवस सत्येश्वराचा मृत्यू झाला आणि आपल्या भावाच्या निधनाच्या शोकामुळे सत्येश्वरी दिवसभर अन्न ग्रहण केले नाही. त्याच्या रात्री भावाच्या मृत्यूच्या क्रोध कारणामुळे तिला झोप आली नाही. नेमकं त्याच वेळी सर्प त्यांच्या घरात शिरला. त्याच्या दारातल्या कुठल्या तरी वस्तूला धक्का लागला आणि आवाज झाला आणि आपला भाऊ राहिला असं समजून सत्येश्वरी धावत गेली. तिचा पाय त्या सर्पावर पडला. त्यामुळे तो दंश इतक्यात त्याला ती दादा असं म्हणाली, कारण तिला त्या सर्पात भाऊ दिसला. मात्र नाग तिच्यावर प्रसन्न झाला आणि तिला वर दिला. यावेळी तिनं आपल्या भावाला जिवंत करण्याची प्रार्थना त्या नागाला केली. नागाने तिला तुझा भाऊ उद्या सकाळी तुझ्या घरी येईल असं वरदान दिलं. मात्र तिला विश्वास न बसल्याने त्याच्याकडून वचन घेतलं. ते वचन घेताना त्यावेळेला साप नुकताच मेहंदीच्या झाडामधून आलेला त्यांच्या अंगाला मेहंदी लागली. ती तिच्या हाताला लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी आला. भाऊ येणार म्हणून तिने नवीन वस्त्र परिधान केलं, अंगावर आभूषणं घातली. मात्र तिचा भाऊ तिच्या नजरेस घरात कुठेही पडला नाही. त्यामुळे ती त्याला शोधायला घराबाहेर पडली. तिच्या भावासाठी सैरावैरा भटकत राहिली. आपला भाऊ कुठेही दिसतोय का म्हणून ती थोड्या अंतरावर झाडाच्या फांद्या सोडून लटकून इकडे तिकडे पाहत होती. अशातच एका क्षणी आपला भाऊ हसत मुखानं उभा असलेला दिसला. आनंदाच्या भरात तिनं फांद्यांना लटकून झोके घेऊन तिनं आनंदाने त्याला आलिंगन दिलं. तेव्हा आपल्या भावाचं तिला अतिशय थंड लागलं. त्यावेळी तिच्या लक्षात आलं, रात्री नागच आपल्याला भावाच्या रूपात आलाच. तिनं हे नातं स्वीकारलं. हा दिवस श्रावण शुक्ल पंचमीचा असल्याने नागपंचमीचा सण साजरा केला जातो अशी ही एक कथा सांगितली जाते. आपल्या भावासाठी ही बहीण उपाशी राहिल्याने या दिवशी अनेक स्त्रिया उपवास करतात. आपल्या भावाला भेटण्यासाठी नवा पोशाख परिधान केल्याने स्त्रिया सुंदर नवीन वस्त्र परिधान करतात, सुंदर आभूषणं घालतात. तसंच भावासाठी हातावर मेहंदी रंगवतात. भावाला पाहून सत्येश्वरीने झोके घेतले तशी स्त्री आनंदाने झोके घेत असतात. या दिवशी शेतकरी कोणतीही नांगरणी करणे, कापणे, भाजणे असली कामे करत नाहीत. याचं नागपंचमीचा आणि त्याचा काय संबंध आहे ते सांगते. प्राचीन काळी आजच्या सारख्या तयार धान्य किंवा बाजारात मिळतात तशा भाज्या मिळायच्या नाहीत. स्टोअर करण्याची ही सोय नव्हती. त्यामुळे जे लागेल ते त्या वेळेला घेऊन यायचे. मात्र गावात झुडपात जावं लागायची. कदाचित कापता तिथे गवतात आलेला आपल्याला होण्याची शक्यता असायची. त्यामुळे त्या दिवशी कापणी करायची पद्धत नाही असं त्या काळातल्या लोकांनी ठरवलं. म्हणून घरी काय आणलं जात नव्हते, तळलं जात नव्हतं. त्यामुळे त्याला बंधन आलं. त्यावर खऱ्या अर्थाने विद्वान जुनी जाणती लोक अगदीच चांगल्या प्रकारे प्रकाश टाकू शकतात. ज्यांना ह्याबद्दल माहिती आहे त्यांनी कमेंट करून सांगा. या दिवशी स्त्रिया लवकर उठून घरांची स्वच्छता करतात, दारात रांगोळी काढतात, भिंतीवर सापाच्या प्रतिमा काढतात, त्याला हळदी कुंकू लावतात. काही ठिकाणी नाग नागिन 2 प्रतिमा काढतात. या प्रतिमाला धूप दीप
हळदी कुंकू लावतात, लाह्या दुधाचा नैवेद्य दाखवतात. अशी माझी छोटीशी माहिती. तुम्हाला कशी वाटली सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.